वेलकम ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर। आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे संतोष आगरकर। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। जर हा आपण चॅनल सबस्क्राइब केला असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपणास मिळतील। विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 9वी गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट सेमी व मराठी माध्यमासाठी आज आपण पुढील घटक पाहणार आहोत। बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे। मी आगरकर सर। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, बहुपदी पॉलिनॉमियल या प्रकरणातील आज आपण बहुपदीवरील क्रिया हा घटक पाहणार आहोत। तर बहुपदीवरील क्रिया म्हणजे काय? बहुपदीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया बैजिक राशीवरील क्रियाप्रमाणेच करतात। आता बैजिक राशी आपण त्या दिवशी पाहिलेच आहे, ज्याच्यामध्ये चल असतात, सहगुणक असतात, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या जर क्रिया असतील तर त्याला आपण बैजिक राशी असं म्हणतो। म्हणजेच त्याला सेमीवाले आमचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार आहेत। लेट्स लर्न operation on polynomials, the methods of addition, subtraction, multiplication and division of polynomials is similar to the operation of algebraic expression। ज्या विद्यार्थ्याकडे पुस्तकं नसतील त्यांच्यासाठी मी ही उदाहरणे एकदम दाखवत आहे आणि सोडवताना सुद्धा दाखवणार आहे। सराव संच 3.2 मधील पहिली 5 उदाहरणं आपण आज पाहणार आहोत। 6वं उदाहरण हा कॅन्सल पार्ट आहे। हे जसं मराठीची पहिली 5 प्रश्न आहेत तसेच हे सुद्धा सेमीचे पहिले 5 प्रश्न आहेत। ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील त्यांनी अवश्य ही उदाहरणं त्यांना उपयोगी येतील। तर विद्यार्थी मित्रांनो इथून पुढचा भाग जो आहे तो आपण व्हाईट बोर्ड वरती सोडवून घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हाईट बोर्ड कडे वळूया। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, सराव संच 3.2 त्यातलं मराठी आणि सेमीसाठी आज आपण हा घटक पाहणार आहोत। तर इथं मी प्रश्न तुम्हाला मगाशी सुद्धा दाखवला होता, इथं सुद्धा दाखवत आहे। तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हे व्हाईट बोर्ड वरती सोडवून घेणार आहे। तर कसं ते पाहूया। तर पहिला प्रश्न त्याच्यातला आहे, दिलेली अक्षरे वापरून आपण पेन सिलेक्ट करूया। दिलेली अक्षरे वापरून दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा हा आपण पहिला प्रश्न बघणार आहे। त्याच्यातला पहिला आहे, लाट गावात ए झाडे आहेत, झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते, तर एक्स वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील हे आपल्याला आता पाहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण याचं पहिल्याचं उत्तर पाहूया। तर पहिल्याचं उत्तर काय, एक्स वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या आपल्याला काढायची आहे। मग आपण लिहू एक्स वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या। लाट गावातील झाडांची संख्या काय करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला एक्स वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या काढायची आहे। मग ही कशी काढायची, आज गावात झाडं किती येते लक्षात ठेवा, अधिक दरवर्षी कितीने वाढतात बी ने, आणि किती वर्षानंतर काढायची एक्स वर्षानंतर काढायची गुणिले एक्स, म्हणजे काय होईल हे ए अधिक बी एक्स असं याचं उत्तर येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, याच्या पद्धतीने आपण हे काय काढलेलं आहे याचं उत्तर काढलेलं आहे। तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे याच्या जाऊया। दुसऱ्या प्रश्नासाठी मी काय करतो, थोडस याला वरती सारून घेतला। मग आता पहा विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न जो आहे तो काय आहे। दुसरा प्रश्न, कवायतीसाठी एका रांगेत y मुले आणि x रांगा केल्या तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती।
मग दुसरा आकडा इथं आपण पिवळ्या शाईने वेगळ्या लिहून घेऊया. आता कवायतीसाठी एकूण हजर मुलं आपल्याला काढायची आहेत. लिहू आपण इथं कवायतीसाठी एकूण हजर मुले, एकूण हजर मुले आपल्याला काढायची आहेत. मग ती कशी काढायची तर रांगांची संख्या आणि एका रांगेत किती मुले आणि प्रत्येक रांगातील मुलांची संख्या यांचा गुणाकार करावा लागणार आहे. म्हणजे काय येईल रांगांची संख्या गुणुले प्रत्येक रांगातील मुले. प्रत्येक रांगेतील मुले. मग रांगांची संख्या किती रांगायच्या एक्स रांगायच्या आणि एका रांगेत किती मुलं येते वाय. म्हणजे कवायतीसाठी किती मुलं हजर होती तर कवायतीसाठी XY मुले हजर होते असं आपण म्हणू शकतो. आता तिसरं एका 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे M व N आहे तर ती 2 अंकी संख्या किती कोणती हे आपल्याला काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा आता प्रश्न आपला वरती गेलाय परंतु तुम्ही वाचलेला आहे त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. तिसरा प्रश्न याच्यातला तिसरा आकडा जो तो मी इथं सोडवतो. काय सांगितलंय एका 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे M व N आहे. मग इथं लिहू आपण एकक स्थानचा अंक लिहिलं विद्यार्थी मित्रांनो. एकक स्थानचा अंक जो आहे तो कोणता M आणि दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक तो कोणता आहे तुमचा M. मग आपल्याला माहिती आहे बघा यांच्या स्थानिक किमती किती असतात बघा. एकक स्थानचा M म्हणजे एकक स्थान म्हणजे त्याला 1 ने गुणणार आणि दशक स्थान म्हणजे त्याला किती ने गुणणार आहे 10 ने गुणणार आहे. म्हणून 2 अंकी संख्या तयार कोणती होती ती बघू आपण. म्हणून 2 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे 2 अंकी संख्या जर तयार करायची असेल तर पहिल्यांदा एकक स्थान. मग आता बघा एकक स्थानी कोणता आहे M आणि एकक स्थान म्हणजे त्याला किती गुणायचं 1 ने. दशक स्थान कोणता आहे तुमचा N आणि दशक स्थान म्हणजे त्याला किती गुणणार आहे 10 ने. म्हणजे कोणती संख्या येईल तुमची 10N अधिक M. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो ही तुमची 2 अंकी संख्या आलेली आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आपण मराठी माध्यमासाठी पाहिलेला आहे. आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया आणि सेमीसाठी हा प्रश्न पाहूया. यूज द गिव्हन लेटर टू राईट द आन्सर. तर आपल्याला हे आन्सर लिहिण्यासाठी याचा वापर करायचा आहे. देअर आर 8 ट्रीज इन द व्हिलेज ऑफ लाट. लाट गावामध्ये 8 झाडं आहेत. इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय बी. दरवर्षी ती झाडे बी ने वाढतात. देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. तर एक्स वर्षानंतर किती झाडे असतील तर हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता आपण काय काढणार आहे देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. हाऊ मेनी ट्रीज इथे लिहितो मी हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर. किती एक्स वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील. आज किती झाडे येतील ए अधिक ए प्लस. दरवर्षी किती वाढतात बी आणि किती वर्षांनी काढायची ती एक्स. म्हणजे काय होईल ए प्लस बी एक्स. ही एक्स वर्षानंतर त्या गावात असणारी झाडे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जात आहोत. पहा मग सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपला काय आहे तो बघू. फॉर परेड देअर आर वाय स्टुडंट इन इच रो. रो म्हणजे रांगा. एका रांगेत किती मुलं येते वाय आणि एक्स सच रोज आर फॉर्म आणि अशा रांगा किती आहे एक्स. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड. तर त्या परेडला किती मुलं असतील हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके
विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा आपण बघू. हाऊ मेनी स्टुडंट्स तुम्ही हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड. आर देअर फॉर द परेड. परेड साठी मुलं किती. आता परेड साठी मुलं काढायची ती लक्षात घ्या. कसं काढणार आपण. काय दिले त्यांनी रो इंटू रो किती आहेत तुमच्या एक्स आहेत इंटू स्टुडंट्स इन इच रो. स्टुडंट्स इन इच रो आणि एका रो मध्ये किती विद्यार्थी आहेत वाय. म्हणजे परेड साठी किती विद्यार्थी असतील तुमचं एक्स वाय असणार आहे. तर आपण याच्या पुढचा आता तिसरा प्रकार पाहणार आहोत. द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ 2 डिजिट नंबर इज एम अँड एन. म्हणजे काय पहा सांगितलंय त्यांनी. टेन्स अँड युनिट प्लेस. टेन्स अँड युनिट प्लेस. टेन्स अँड युनिट प्लेस. टेन्स म्हणजे दशक स्थान आणि युनिट म्हणजे एकक स्थान. मग टेन्स प्लेसचा नंबर एम आहे आणि युनिटचा किती आहे तुमचा एन. राईट द पॉलिनॉमियल विच रिज द 2 डिजिट नंबर. तर आपल्याला काय काढायचे 2 डिजिट नंबर. मग आपण असं देऊ 10 डिजिटचा नंबर कोणता आहे एम आहे. द डिजिट ॲट प्लस 10. द डिजिट at place 10. The digit at plus 10. 10 नंबरचा नंबर कोणता आहे तुमचा एम आणि हे लिहू आपण the digit at place unit. आणि युनिट नंबरचा जो आहे तो कोणता नंबर आहे तुमचा एन. मग आपल्याला काय करायची तयार आहे 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या. मग आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा एकक स्थान असतं युनिट प्लेसला एन त्याला मल्टिप्लाय 1 होणार आहे. नंतर दशक स्थान असतं. दशक म्हणजे 10 प्लेस तिथं काय असतं तुमचा एम. दशक स्थानला किती लोक नका म्हणजे 10 आणि हे काय आलेलं आहे 10m प्लस एन. इथं अंक सेमी आणि मराठीला बदलल्यामुळे तिथे उत्तर सुद्धा थोडीशी आले आहे. दुसरं विद्यार्थी मित्रांनो खालील बहुपदींची बेरीज करा. पहिलं आणि सेमीसाठी तेच म्हणणार आहे ऍड द क्वालिटी. x cube minus 2x square minus 9 5x cube विद्यार्थी मित्रांनो पहा आता यांची आपल्याला जे आहे ती काय करायची आहे बेरीज किंवा काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. मग आपण ॲडिशन कशी करायची ते पाहू. आपण लिहून घेऊ. आता पहिलं जे आहे ते काय आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. सेमी आणि मराठीसाठी एकत्र देतो मी. एक्स घन वजा 2x वर्ग वजा 9 अधिक 5x घन अधिक 2x आणि अधिक किती आला तुमचा 9 आलेला आहे. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो ब्रॅकेट आहे तो काय करू सोडू. सॉल्व दिस ब्रॅकेट. म्हणजे एक्स घन वजा 2x वर्ग सॉरी इथं वजा आहे वजा 9 अधिक 5x घन अधिक 2x आणि अधिक किती 9. आता इथं जी एक सारखीच पद आहे ती आपण काय करूया एका जागेवरती घेऊया. म्हणजे कोणकोणती कोणती येतील ते पहा विद्यार्थी मित्रांनो. हो का इथं घन आहे इथं बी घन आहे. म्हणजे काय आलं x घन अधिक 5x चा घन आलेला आहे. आता इथं काय तुमचा वजा 2x वर्ग. 2x वर्ग कुठे आहे का नाही सोडून द्या. नंतर अधिक 2 आणि नंतर अंक वजा 9
आणि काय आलं इथं अधिक 9 असं आलेलं आहे. मग पहा एक्स घन अधिक 5 एक्स घन, 5 आणि 1 झाला 6 एक्स घन वजा 2 एक्स वर्ग अधिक 2 एक्स आणि अधिक 9 वजा कॅन्सल. म्हणजे हे जे हे तुमचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा व्यवस्थितरित्या हे उदाहरण तुम्ही लिहायचं आहे. 6x घन वजा 2x वर्ग अधिक 2x हे सेमी आणि मराठी सुद्धा काय लिहायचं उदाहरण लिहायचं आहे. दुसरं आपण पाहूया. दुसऱ्यासाठी इथं मी थोडंसं वरती घेतो, आपली जागा करतो ओके. मग उदाहरण पहा दुसरं जे आहे ते काय आहे वजा 7 m चा चौथा अधिक 5 m चा तिसरा अधिक कर्णी 2 म्हणजे √2 -7m रेस टू 4 प्लस 5m क्यूब प्लस √2. आता इथं 5m रेस टू 4 मायनस 3m क्यूब प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m अँड -6 5m चा चौथा घात वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 5. आता काय करू विद्यार्थी मित्रांनो, यांची आपण जे आहे ना ती बेरीज करूया. म्हणजे आता ह्याला कंसात टाकलं नाही टाकलं तरी चालेल. हा म्हणजे काय वजा 7m चा चौथा घात अधिक 5m घन कर्णी 2 अधिक 5m चा चौथा घात वजा 3m चा घन अधिक 2m वर्ग अधिक 3m आणि वजा 6. आता स्वरूप म्हणजे एकसारखी जी पद आहे ती एका जागेवर आपण घेऊया. बघा m चा चौथा m चा चौथा घेऊ आपण वजा 7m चा चौथा घात अधिक 5m चा चौथा घात हित घन आहे बघा अधिक 5m घन वजा इथं 3m घन. आता इथं m आहे तिथं आहे का नाही, म्हणजे आपण m देऊ अधिक 3m आणि ह्या दोन्ही संख्या अधिक कर्णी 2 आणि वजा किती आलेला आहे तुमचा 7 आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या का ही बेरीज वजाबाकी त्यांना चिन्ह एकाला धन एकाला म्हणजे वजाबाकी होणार आहे, वेगळी चिन्ह असते. 7 2 गेला आपलं 7 5 गेला 2m चा चौथा घात वजा 2 5 3 गेला 2m चा घन 5 मोठा आहे त्याला अधिक म्हणून ह्याला अधिक किती आला तुमचा 3m आलेला आहे. आपण वजा 6 अगोदर लिहू वजा 6 आणि अधिक काय तुमचं कर्णी 2. तर ही विद्यार्थी मित्रांनो तुमची जी आहे ना ती बेरीज आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ती बेरीज काय करायची आहे. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जात आहोत. तिसरं उदाहरण मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. 2y वर्ग अधिक 7y अधिक 5 3y अधिक 9 आणि 3y वर्ग वजा 4y वजा 3. आता इथं 3 पद देते काही अडचण नाही, तिन्ही पदांची बेरीज आपण करायची आणि त्याच्याप्रमाणे काय करायचे सोडवायचं आहे. वरती घेऊ आपल्याला जागा घेऊ जागा घेतली म्हणजे अडचण येत नाही. काय करू विद्यार्थी मित्रांनो बघा इथं मी पुन्हा एकदा तुम्हाला ते तिन्ही उदाहरण काय करतो लिहून दाखवतो. काय आहे 2y वर्ग अधिक 7y अधिक 5 2y वर्ग अधिक 7y अधिक 5 इथं 3y अधिक 9 3y अधिक 9 आणि इथं अधिक चिन्ह आहे म्हणजे इथं अधिक चिन्ह आणि इकडं 3y वर्ग वजा 4y वजा 3y वर्ग वजा 4y आणि वजा किती आलेला आहे तुमचा 3 आलेला आहे. आता हे आपण सोडवू विद्यार्थी कंस काढू म्हणजे काय 2y वर्ग अधिक 7y अधिक 5 अधिक 3y अधिक 9 अधिक 3y वर्ग वजा 4y आणि वजा किती आला तुमचा 3 आलेला आहे. मग काय करू y वर्ग जे आहे ते एका जागेवर घेणार आहे. बघा 2y वर्ग आणि 3y वर्ग म्हणजे कधी तुम्ही आता 2y वर्ग अधिक किती 3y चा वर्ग. पुढचं विद्यार्थी मित्रांनो काय y वर्ग झाले. आता y चं पद घेऊ
अधिक 7y अधिक 3y आणि वजा 3 म्हणजे बघा कंस नाही टाकलं तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो. हाला म्हणजे काय आला अधिक 7y अधिक 3y आणि हे पुढचा वजा 4y. नंतर काय येईल तुमचा हा 5 अधिक 9 आणि वजा 3 अधिक 5 अधिक 9 आणि वजा 3. ही एक गट ही एक गट आणि ही एक गट आला. 2 आणि 3 हा झाला तुमचा 5y चा वर्ग अधिक 7 आणि 3 किती झाला 10y. 10 मधून 4 गेला वजा 4y. 9 आणि 5 14 आणि वजा 3 हा गट आहे हा. म्हणजे काय आहे 5y चा वर्ग अधिक 10 तून 4 गेला 6y आणि 14 तून 3 गेला किती आला 11. म्हणजे काय आलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो 5y वर्ग अधिक 6y अधिक 11. असा आपण दुसरा प्रश्न जो आहे तो सेमी आणि मराठी माध्यम या दोघांसाठी आपण काय केलेला आहे घेतलेला आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा. दिले त्यांनी सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. पहिल्यातून दुसरी काय करायची आहे आपल्याला वजा करायची आहे. सोडू आपण सोडवण्याची आपल्याला समजते थोडीशी वरती जेव्हा आपण जागा करू याला जे पहिलं आहे ते आता पाहूया. पहिली बहुपदी कोणती आहे कंसात मिळाला मुद्दा x वर्ग वजा 9x अधिक कर्णी 3. बघा सेमीवाले काय म्हणतील x² - 9x + √3. आता त्याच्यातून ही दुसरी वजा करायची. वजा म्हणल्यावर त्याला कंस टाकू हे पुढच्याला वजा 19x अधिक कर्णी 3 आणि अधिक किती 7x चा वर्ग. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो x वर्ग वजा 9x अधिक कर्णी 3. कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर कंस काढताना हे चिन्ह बदलायचे. म्हणजे वजा 19 काय होणार आहे अधिक 19 अधिकचं हे काय होईल वजा आणि त्या अधिकचं हे काय होणार आहे वजा होणार आहे. मग आता एका जागा घेऊ बघा इथला x² त्याच्या शेजारी वजा 7x वर्ग. नंतर हा वजा 9x घेतला त्याच्या शेजारी अधिक 19 आणि हा आहे हा प्लस √3 मायनस √. बघा ह्याला वजा ह्याला अधिक आहे 7तून 1 गेला 6 परंतु कसला वजा 6 ह्याला अधिक ह्याला वजा 19 मधून 9 गेला किती 10 आणि हे एकमेकाची विरुद्ध चिन्ह म्हणजे ही काय झाली काय कॅन्सल झालेला आहे. म्हणजे वजा 6x वर्ग अधिक 10x ही त्याचं काय उत्तर आहे. म्हणजे इथे विद्यार्थी मित्रांनो आपण हे आता आपण दुसऱ्याकडे जात आहोत. दुसरे त्याच्यासाठी वाचून घेऊ. 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab 3ab वजा 8ab चा वर्ग अधिक 2ab चा a वर्ग b आहे. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू ते दुसरे जे ना मी तुम्हाला पुन्हा इथे लिहून दाखवत आहे. मग काय दुसरं उदाहरण ते आपण आता काय करू पाहू. मग दुसरं जे उदाहरण आहे ते विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 2ab चा वर्ग बघा 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab. आता वजा करायचे बरोबर आहे. आता काय करायचे पहिल्यातनं दुसरं वजा म्हणून ह्याला बी कंस टाकतो मी 3ab वजा 8ab चा वर्ग आणि अधिक 2a वर्ग b. मग आपण आता हे सोडवू कंस काढू आणि आपल्याला माहिती आहे कंसाच्या बाहेर वजा असले की त्याची चिन्ह बदलायची असतात. आता 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab वजा 3ab वजा वजा अधिक 8ab चा वर्ग आणि वजा 2 काय झाला तुमचा a वर्ग b.
आता स्वरूप पद एका जागेवर काय करू आपण लिहू. ए बी चा वर्ग आणि त्याच्या शेजारी हा ए बी चा वर्ग घेऊ. म्हणजे 2 ए बी चा वर्ग त्याच्या शेजारी 8 ए बी चा वर्ग, ए वर्ग बी आणि त्याच्या शेजारी हा ए वर्ग बी, म्हणजे 3 ए वर्ग बी वजा 2 ए वर्ग बी, आणि ही दोन्ही एका जागेवर येतील. वजा 4 ए बी आणि इथं वजा 3 ए बी. हा एक गट, समान गट आपण एका जागेवर. 2 आणि 8 किती झाला तुमचा 10 ए बी चा वर्ग. हे अधिक वजा आहे म्हणजे बेरीज वजा बाकी होणार आहे. 3तनं 2 गेला 1 ए वर्ग बी, 3 ला अधिक म्हणून ह्याला अधिक, दोघाला वजा चिन्ह आहे म्हणजे सारखी चिन्ह असते की बेरीज. 4 आणि 3 किती झाला तुमचा 7 ए बी, दोघाला वजा म्हणून हे चिन्ह आहे 10 ए बी चा वर्ग अधिक ए वर्ग बी वजा 7 ए बी, असं आपलं उत्तर आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या. मी 4थ्या प्रश्नाकडे जातो. खालील बहुपदींचा गुणाकार करा, मल्टिप्लाय द गिव्हन पॉलिनॉमियल. याला थोडंसं आपण काय करू, वरती आपण जास्ती जागा होणार आहे. सेमी आणि मराठीसाठी आपण पहिलं बघू. 2x आणि कोणाचा गुणाकार करायचा आहे, x वर्ग वजा 2x आणि वजा 1. म्हणजे ह्या 2x गुणुले हा कंसात टाकवायला x वर्ग वजा 2x वजा 1. 2x ने आतमध्ये गुणून घ्यायचं ह्याला, म्हणजे काय येईल 2x गुणुले x वर्ग वजा 2x गुणुले 2x वजा इथं आला 2x गुणुले 1. म्हणजे 2x गुणुले x वर्ग x घन वजा 2 दुनी 4x गुणुले x वर्ग वजा 2x चे 2x चे 2x चे 2x. म्हणजे ही झालं तुमचं तिसरं उदाहरण. पहिलं उदाहरण इथं झालेलं आहे. इथे लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके, ते पहिलं. आता दुसऱ्याकडे जाऊया. त्याच्यासाठी आपण काय करतो की जागा तयार करू आणि जागा तयार करून तिथं उदाहरण देऊ, म्हणजे काय अडचण नाही. दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो, x चा 5वा घात वजा 1 आणि इकडं आहे x घन अधिक 2x वर्ग आणि अधिक 2. हा का x चा 5वा घात वजा 1 x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. आता आपण ह्यांचा काय करूया, गुणाकार करूया. हा का x चा 5वा घात वजा 1 गुणुले काय येणार आहे, x घन अधिक 2x वर्ग आणि अधिक 2. आता x च्या 5व्या घाताने पहिल्या कंसाला गुणू. x चा 5वा गुणुले तिथं काय येईल, x घन अधिक 2x वर्ग अधिक 2, नंतर वजा चिन्ह आणि कशाने गुणूया, 1 ने गुणूया. म्हणजे 1 गुणुले x घन अधिक 2x वर्ग आणि अधिक 2. ओके विद्यार्थी मित्रांनो, गुणून घ्या. आतमध्ये काय येईल, x चा 5वा गुणुले x चा घन अधिक x चा 5वा गुणुले 2x वर्ग x चा 5वा गुणुले 2 वजा. आता 1 ने गुणले तर काहीच फरक पडणार नाही, हा असंच येणार आहे x घन अधिक 2x वर्ग आणि अधिक 2. आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय येईल. आता हा दोघांचा पाया समान म्हणजे x, ह्या वरच्यांची बेरीज 5 आणि 3 किती होणार आहे 8. आता 2 अगोदर लिहू. दोघांचा पाया समान x आणि 2 आणि 5 किती येणार आहे 7 अधिक 2x चा 6वा घात 5वा, कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे चिन्ह बदला, वजा x घन वजा 2x वर्ग आणि अधिक 2 चं काय आलं वजा 2. आता स्वरूप पदे एका जागेवर घेऊ. माझ्यामध्ये आलेलीच आहेत 8वं 7वं 5वं 3रं 2रं आणि हे, म्हणजे हे जे आहे हे डायरेक्ट तुमचं उत्तर आलंय. x चा 8वा अधिक 2x चा 7वा अधिक 2x चा 5वा वजा x घन वजा 2x वर्ग वजा 2. अशा पद्धतीने आपण दुसरं सुद्धा उदाहरण विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या सोडवलेलं आहे. आता आपण तिसरं उदाहरणाकडे जाणार आहोत. तिसरं उदाहरण तुम्ही इथनं लिहून घ्यायचे. 2y अधिक 1 आणि इकडे y वर्ग वजा 2y घन अधिक 3y. आपण काय करू, ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, इथं आपण लिहून घेऊ. हे जे तिसरं उदाहरण आहे ते आपण काय करू, इथं लिहून घेऊया. म्हणजे काय येईल इथं, 2y अधिक 1 गुणुले y वर्ग
वजा 2y घन आणि अधिक किती अधिक 3y आहे गुणून घेऊ आपण डायरेक्ट पहिल्यांदा 2y ने अख्ख्या कंसाला गुणू y वर्ग वजा 2y घन अधिक 3y अधिक 1 गुणुले हा y वर्ग वजा 2y घन आणि अधिक किती 3y 2y ने गुणूया विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय येईल 2y गुणुले y वर्ग वजा 2y गुणुले 2y चा घन अधिक 2y गुणिले 3y आता 1 ने जर गुणलं तर काहीच फरक पडणार नाही म्हणजे हा याचा कंस घेऊ आपण y वर्ग वजा 2y घन आणि अधिक किती 3y मग आता हा गुणाकार आपण करून घेऊ म्हणजे 2y गुणिले y वर्ग y घन 2 दुणे 4 y गुणिले y घन y चा चौथा 2 त्रिक 6 आणि y गुणिले y वर्ग अधिक किती y वर्ग वजा 2y चा घन आणि अधिक 3 घन मग आता पहा विद्यार्थी स्वरूप पद जी येते ती एका जागेवर आपण घेऊया कशी ते आता मी तुम्हाला सांगतो 2y घन वजा 2y घन इथे मी घेतलं समजा 2y घन वजा 2y घन आता वजा 4y घन याला अगोदर लिहू वजा 4y चा चौथा घात अधिक हे सुद्धा लिहू आणि ही आता लिहू बघा अधिक 6y वर्ग अधिक y वर्ग आणि सर्वात शेवटी तुमचा काय अधिक 3y येणार आहे मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय येईल वजा 4y चा चौथा घात अधिक वजा अधिक वजा कॅन्सल 6 ने 4 तुमचे 7y वर्ग आणि अधिक जो आहे तो किती झालेला आहे तुमचा 3y झालेलं आहे म्हणजे याचं उत्तर आलं बघा वजा 4y चा चौथा घात अधिक 7y वर्ग आणि अधिक 3y असं याचं उत्तर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिले 4 प्रश्न मी इथं सोडून दिलेले आहेत आता आपण पुढील प्रश्नाकडे म्हणजे 5व्या प्रश्नाकडे जात आहोत तर हा जो आहे तर हा आपला 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आज आपण आता याच्यातील शेवटचा भाग आपण इथं पाहूया तो आहे प्रश्न 5वा पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा आणि उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या स्वरूपात लिहा डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल डिवाइड the first polynomial by second polynomial and write the answer in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder या स्वरूपात ते उत्तर लिहायचं आहे याची 2 उदाहरणं आहेत आपण ती दोन्ही उदाहरणं इथं पाहूया तर पहिलं उदाहरण जे काय ते आपण आता इथं लिहिणार आहोत सेमी आणि मराठी माध्यमासाठी हे विद्यार्थी मित्रांनो आपण आता इथं पाहत आहोत पहिलं उदाहरण आहे x घन वजा 64 x क्यूब मायनस 64 डिवायडेड बाय x मायनस 4 x घन वजा 64 ला x वजा 4 ने काय करायचं भागवायचं आहे आता आपल्याला माहिती आहे हे प्रमाण रूप आहे प्रमाण रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म तर त्याचं घातांक रूप लिहू आपण ह्याचं x घन वजा 64 म्हणजे इंडेक्स फॉर्म कसं लिहायचं जी मधली पदं आहेत ती लिहायची x चा घन वर्गाचं पद नाही म्हणजे 0 गुणिले x वर्ग पहिलं पद नाही म्हणजे 0 गुणिले x आणि स्थिर पद आहे म्हणजे कॉन्स्टंट वजा 64 आता याला आपण काय करूया भागूया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय येईल x घन अधिक 0 गुणिले x वर्ग अधिक 0 गुणिले x आणि वजा 64 त्याला भागायचं कशाने x वजा 4 ने काय करायचं आहे भागायचं आहे मग आता कसं भागायचं त्याची तुम्हाला मी काय करतो थोडक्यात आयडिया देतो बघा इथलं पहिलं पद घ्यायचं पहिलं पद किती आहे तुमचं x घन आहे भागायचंय कशाने x वजा 4 ने मग ह्या कंसाला कितीने
गुणावं म्हणजे एक्स घन येईल. फक्त पहिल्याचा विचार करायचा, एक्स घनाचा. म्हणजे मला गुणावं लागणार आहे एक्स वर्ग ने. मग आतमध्ये हा गुणाकार केला मी, एक्स गुणुले एक्स वर्ग वजा 4 गुणुले एक्स वर्ग, म्हणजे इथं आलं एक्स घन वजा 4 एक्सचा वर्ग असं आलेलं आहे. मग गुणलं कितीने, तर मी गुणलं एक्स वर्गाने, म्हणजे इथं काय लिहिला मी एक्स वर्ग. एक्स वर्गने गुणून आलं किती, तर इथं आलं एक्स घन वजा 4 एक्सचा वर्ग. ओके, आता यांची चिन्ह बदलायची. याला अधिक आहे वजा आणि वजाला अधिक. एक्स घनला एक्स घन कॅन्सल, म्हणजे हा काय आला तुमचा 4 एक्स वर्ग अधिक वरून मी घेतला 0 गुणुले एक्स. आता पहा, फक्त पहिल्याचा विचार करायचा. आणायचा काय 4 एक्स वर्ग, आहे काय तुमच्याकडं एक्स वजा 4. आता पहिल्यांदा इथं 4 आणायचा आहे, म्हणजे मला इथं आतमध्ये 4 निघून यायला लागेल. एक्स वर्ग आहे आणि इथं एक्स आहे, म्हणजे कमी काय पडला, फक्त एक्स पडला. बघा गुणाकार करून, एक्स गुणुले 4 एक्स वजा 4 गुणुले किती 4 एक्स, म्हणजे काय झाला इथं विद्यार्थी मित्रांनो 4 एक्स वर्ग वजा 4 + 16. ओके, मग आता इथलं गुणलं कशाने 4 एक्स ने, म्हणजे इथं लिहायचं अधिक 4 एक्स. आलं किती, तर हे आलं 4 एक्स वर्ग वजा 16. पुन्हा ह्याची काय करायची, चिन्ह बदलायची. याला वजा आणि ह्या वजाचं अधिक. बरोबर, आपण आता काय करू, हे कॅन्सल करू. 4 एक्स वर्गला 4 एक्स कॅन्सल, आणि ही झाला अधिक 16 एक्स, आणि वरून किती घेतला मी 64 घेतलेला आहे. आता हा 16 एक्स पहा विद्यार्थी मित्रांनो आणायचा. माझ्याकडे आहे काय एक्स वजा 4, मग एक्स आहे फक्त काय नाही 16 नाही, म्हणजे 16 ने गुणलं. गुणलं कशाने 16 ने, लक्षात घ्या. म्हणजे काय इथं आहे अधिक 16, आणि 16 ने गुणल्यावर काय होईल एक्स गुणुले 16 वजा 4 गुणुले 16, म्हणजे काय येईल तुमचं 16 एक्स वजा 16 64, म्हणजे 16 एक्स वजा 16 64. आणि यांची चिन्ह बदलू, ह्याला वजा आणि ह्याला अधिक देऊ, ही एकमेकाला कॅन्सल, म्हणजे हा काय आला तुमचा 0 आलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो हे पहा काय आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं ते पहा. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, हा जो भाग आहे, हा सगळा जो भाग आहे तो कच्चा भाग आहे. आणि मग इथं आपण हे पाहू, तर याला मी काय म्हणणार आहे भाज्य. हा का आहे तुमचा भाजक, हा जो आहे तो भागाकार, आणि ही जे ती काय तुमची बाकी. मग आता भाज्य, भाज्य म्हणजे त्याला सेमीवाले काय म्हणणार आहे डिव्हिडंड. भाजक म्हणजे डिवायझर. भागाकार म्हणजे कॉन्स्टंट. आणि बाकी, बाकी म्हणजे काय आपली रिमाइंडर. आपण आता सूत्र लिहू, आणि सूत्र लिहिल्यावर त्याच्यामध्ये हे टाक. मग आता पहा सूत्र काय आलं आपलं, तर सूत्र आलं भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. डिव्हिडंड इज इक्वल टू सूत्र, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर into constant plus remainder. ओके, मग आता याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या. म्हणजे एक्स घन वजा 64 बरोबर एक्स वजा 4, इथं काय आला तुमचा
एक्स वर्ग अधिक 4x अधिक 16 आणि रिमाइंडर म्हणजे बाकी किती आली 0. बघा हे प्लस किमती घेऊन टाकलेल्या टाकायची भाज्य बरोबर ही भाजक डिवायजर ही भागकार आणि ही भाग. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे पहिलं उदाहरण जे आहे ते सोडवलेलं आहे. आपण याच्या आता दुसऱ्या उदाहरणाकडे तर पहा याच्यातलं जे दुसरं उदाहरण आहे ते काय आहे 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात 3x चा 3रा घात अधिक 2x वर्ग आणि अधिक किती तुमचा 2 आहे अधिक किती तुमचा 2 आणि त्याला भागिले x वर्ग वजा 1. आता हे प्रमाण रूप आहे स्टँडर्ड रूप x चं पद नाही म्हणजे ते पहिल्यांदा x चं पद आपण देऊ म्हणजे कसं 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था वजा 3x चा 3रा 2x चा 2रा x नाही 0 गुणिले 1 अधिक 2 आणि x वर्ग वजा x. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे इथं जर तुम्ही 0 गुणिले x हे जरी नाही लिहिलं कारण तुम्ही x वर्गने भागता आणि x वर्गाच्या पाड्यात x नसतो तरी चालेल पण असू द्या. आपण आता हे काय करूया सोडू 5x चा 5वा 4x चा 4था वजा 3x घन 2x वर्ग लिहा किंवा नका लिहू काय अर्थ नाही. x वर्ग वजा x. आता पहा विद्यार्थी मित्रांनो मग सारखंच आपण आता हे सुद्धा काय करूया पाहू. आपल्याला काय आणायचं आहे ते बघू आपण 5x चा 5वा घात आणायचा आहे. माझ्याकडे काय आहे ते बघायचं आहे. x वर्ग वजा 1 म्हणजे कशाने गुणायला लागेल. आता इथे x चा 5वा x वर्ग आहे म्हणजे x चा 3रा आणि दुसरा 5वा होईल आणि 5 कमी पडलं ओके म्हणजे पहा 5x घन गुणिले x वर्ग वजा 5x घन गुणिले x म्हणजे हे झालं 5 x चा 5वा आणि 5 x चा 3रा आणि 1 म्हणजे गुणलं कशाने ते पाहिजे 5x घन आलं काय तर 5x चा 5वा घात वजा 5x चा कितवा होईल 4. चिन्ह बदलू याला वजा दिलं आणि याला अधिक दिलं थोडंसं आपण हे वेगळं घेऊ की काय झालं एकमेकाला कॅन्सल आणि दोघाला बेरीज होईल म्हणजे 9x चा 4था घात वजा 3x. आता हे आणायचं काय 9x चा 4था घात आणायचं काय काय आपल्याकडे x वर्ग वजा 1. बघा आता इथं 9 आहे इथं कुठंच 9 नाही म्हणजे मला पहिल्यांदा 9 ने गुणायला लागेल x चा 4था आणि इथं x वर्ग आहे म्हणजे गुणायला कशाला लागेल x वर्गाने गुणायला लागणार आहे म्हणजे x वर्ग गुणिले 9x वर्ग वजा x गुणिले 9x वर्ग म्हणजे हे झालं 9x चा 4था वजा 9x चा घन. ह्याने गुणलं म्हणजे इथे ही येणार आहे अधिक 9x चा वर्ग. आलं काय 9x चा 4था वजा 9x झालं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा काय आलं या चिन्ह आपण काय करू बदलू याला वजा याला अधिक कॅन्सल. आता याला अधिक वजा झालं म्हणजे 9तून 3 गेला तिथे येणार आहे 6 x घेऊन आणि वरून काय घेतला मी अधिक 2x घेतला अधिक 2 आता पहिलंच लिहायचं फक्त म्हणजे आपल्याला समजतं. आणायचा काय 6x घन आहे काय x वर्ग वजा 1 गुणणार कशाने
पहिल्यांदा 6 ने, इथं वर्ग आहे इथं घन आहे, नंतर x म्हणजे x वर्ग गुणिले 6x x गुणिले 6x म्हणजे 6x घन वजा 6x वर्ग गुणिले हनी इथं काय आला तुमचा अधिक 6x म्हणजे इथं 6x घन वजा किती आला 6x वर्ग, चिन्ह बदलू, याला वजा याला अधिक कॅन्सल, 6 2 8x वर्ग आणि वरून किती घेतला मी अधिक 2 घेतलेला आहे. आता आणायचं आहे काय 8x वर्ग आहे काय तुमच्याकडे x वर्ग वजा 1 म्हणजे फक्त कशाने बोलणार आहे 8 म्हणजे काय 8x वर्ग वजा 8 आणि अधिक किती 8. लक्षात घ्या थोडंसं वरती घेतो म्हणजे अजून समजेल तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इथं काय झाला 8x वर्ग वजा 8 याला वजा याला अधिक कॅन्सल म्हणजे काय झालं 8x आणि अधिक 2. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता आणायचं आहे मला 8x मान्य तुम्हाला 8x आणायचं पण गुंताय कशाने x वर्गाने. 8x येणारच नाही कारण इथं मोठी संख्या आहे x वर्ग म्हणजे ही जी झाली ती तुमची झाली 32. ही जी आहे ठीक आहे बाकीला सेमीवाले काय म्हणणार आहेत रिमाइंडर जरा वेगळ्या शाईन देऊ म्हणजे अजून समजेल तुम्हाला. ठीक आहे हा जो आहे तो काय झाला भाज्य त्याला काय म्हणणार आहे सेमीवाले डिव्हिडंड. ही जी वरचा सगळा आहे तो आहे भागाकार त्याला काय म्हणणार आहे क्वोशंट. हा जो आहे तो काय भाजक म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण डिवायझर असं म्हणणार आहोत. आणि हे आपला कच्चा भाग आहे पुढचा जो भाग आहे तो कच्चा भाग आहे ते लक्षात ठेवा आणि मग आपण त्याच्या स्वरूपात तुम्हाला लिहून देऊ. आपलं सूत्रच आहे भाज्य बरोबर सूत्रच आहे काय भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार भाजक गुणिले भागाकार अधिक की बाकी. भाज्य डिव्हिडंड इज इक्वल टू डिवाइजर into quotient divisor into quotient plus remainder. ओके म्हणजे आता ते सगळं काय काय आहे. आता भाज्य जो आहे ती सगळं आपण त्याला भागतो म्हणजे बरं डिव्हिजन 5x चा 5वा 4x चा 4था वजा 3x चा 3रा 2x चा 2रा अधिक 2. भाजक जो आहे तो भाजक किती आहे x वर्ग वजा 1 वरचा भागाकार म्हणजे क्वोशंट 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x आणि अधिक 8 आणि अधिक बाकी तुमची 8x अधिक. पाहू विद्यार्थी मित्रांनो आलं का 5x चा घन आपण चेक करूया अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8 हा भाज्य ही भाजक आणि इथे जे तुमची बाकी 8x अधिक 2. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व उदाहरणे याच्यातली पाहिलेत व्यवस्थित लिहा सोडवा. काय अडचण असेल तर माझा शेवटी नंबर आहे तुम्ही मला कॉल करू शकता हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो जर आपण चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे सर्व व्हिडिओ आपणास सर्वात अगोदर पोहोचतील.